देशातल्या 4 मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकांच्या अनुषंगाने पुन्हा एकदा देशभरामध्ये रामलल्लावरून रामायण घडताना आपल्याला दिसतंय। आणि यासाठी कारणीभूत ठरलेले जे कोणी नेते आहेत त्यांचा जर विचार करायचा झाला तर ते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेशमधल्या एका सभेमध्ये जर भाजपची सत्ता आली तर तुम्हाला रामलल्लाचं दर्शन मोफत घडवू असं म्हटलं आणि हा सगळा वादंग पेटलेला आहे। आणि त्यामुळे आता भाजपला या सगळ्या उठलेल्या आरोपांच्या किंवा टीकेच्या राळेतून कसं बाहेर पडायचं यासाठी प्रभू रामचंद्र आठवले नाही तरच नवल। हे सगळं प्रकरण काय आहे आणि महाराष्ट्रात पण या रामलल्लावरून रामायण कसं घडतंय हेच मी आपल्याला सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, मध्य प्रदेशमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी एक वक्तव्य केलं आणि हे वक्तव्य आता अमित शहा यांच्याही आणि त्यांच्या पक्षाच्याही अंगलट येतं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण आता अवघ्या काही मिनिटांपूर्वी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरेंनी आपल्या मातोश्री या निवासस्थानी एक पत्रकार परिषद घेतली आणि भाजपवर जोरदार टीका केली। तर दुसऱ्या बाजूला त्यांचे चुलत बंधू असलेल्या राज ठाकरे यांनी देखील ठाण्यातून, म्हणजे जिथून राम मंदिरासाठी पहिली चांदीची वीट ज्या शिवसेनेकडून पाठवण्यात आली होती त्या ठाण्यातून भाजपवर टीकेचे आसूड ओढलेले आहेत। आता हे काय आहे हे आपल्याला बघायचंय। याचं कारण असं आहे की या मध्य प्रदेशमधल्या निवडणुकांमध्ये जर भाजप सत्तेत आला तर तुम्हाला रामलल्लाचं मोफत दर्शन घडवू असं अमित शहा यांनी म्हटलंय। त्यावर निवडणूक आयोगाला हे कसं चालतं असा प्रश्न आता उद्धव ठाकरेंनी विचारलाय। आणि उद्धव ठाकरे हे या सगळ्या गोष्टींमध्ये टीकेचे आसूड भाजपवर ओढण्याची संधी सोडत नाहीयेत। याचं कारण असं आहे की खरा राम कोणाचा आणि गर्व से कहो हम हिंदू है ही विश्व हिंदू परिषदेची जी घोषणा होती ती सर्वसामान्यांच्या मनामनात आणि घराघरात कोणी पोचवली याची आठवण आज उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांनाच करून दिलेली आहे। 1987 साली पार्ल्यामधल्या एका पोटनिवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा हा प्रचारात आला आणि त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला। 6 जणांची निवडणूक रद्द ठरवण्यात आली। या सगळ्या गोष्टींना आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा उजाळा दिलेला आहे। याचं कारण काय आहे तर याचं कारण उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या नादी लागलेत असा प्रचार भाजप करत आहे। आणि त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडून ज्या काही गोष्टी केल्या जात आहेत त्या अत्यंत पक्षपाती आहेत असं म्हणायला उद्धव ठाकरे चुकलेले नाहीयेत। कारण ज्यावेळेला कर्नाटकात निवडणुका होत्या त्यावेळेला जय बजरंग बली बोला आणि मतदानाचं बटन दाबा असं नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदावरती बसलेले असतानाही एका जाहीर सभेत असं म्हटलेलं होतं। त्यावरूनही वादंग झाला होता। आता अमित शहा यांची पाळी। आता हे भाजपचे नेते असं सगळं करत असताना निवडणूक आयोग मात्र पक्षपातीपणे वागतो आहे असं मला म्हणायचं नाही अशी सावध भूमिका घेत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला खडे खरे बोल सुनावलेले। हे सगळं होत असताना राज ठाकरे यांनी भाजपवाल्यांनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी किंवा एखादं खातं उघडलंय का किंवा एखादं खातं किंवा एखादं मंत्रालय सुरू केलंय का असा प्रश्नही विचारलेला आहे। आता या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या वेळेला रामलल्ला शोधून आपली वोट बँक आपल्याकडे कायम ठेवण्याचा प्रयत्न भाजप करत असताना उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणी किंवा उद्धव ठाकरे यांनी त्यावर ठेवलेलं बोट हे काहीसं चपकल आहे। उद्धव ठाकरे असं म्हणाले की निवडणूक जिंकल्यानंतर फक्त मध्य प्रदेशमधल्याच मतदारांना रामलल्लाचं दर्शन घडवण्याऐवजी संपूर्ण देशातल्या नागरिकांना रामलल्लाचं मोफत दर्शन त्यांच्या सोयीप्रमाणे घडवा अशी मागणी आता उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। भाजप हा देशातला नव्हे, आशियातला नव्हे तर जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे असं स्वतः भाजपचेच लोक म्हणत असतात। आणि त्यामुळे भाजपसारख्या पक्षाला हे अशक्य नाहीये हेही उद्धव ठाकरेंनी सांगायला चुकलेले नाहीयेत। पण उद्धव ठाकरे यांच्या या टीकेनंतर ज्या निवडणूक आयोगाने प्रियांका गांधी, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या आचारसंहितेच्या भंगाचे खुलासे मागवणारी जे काही नोटिसा पाठवलेल्या आहेत त्या निवडणूक आयोगाची आता अमित शहांच्या या वक्तव्यामुळे कोंडी झालेली आहे। उद्धव ठाकरे हे भाजपवर टीका करत असताना पुन्हा एकदा हळूच का होईना
हिंदुत्वाच्या बाजूला वळतायत का असाही एक अंदाज यातून बांधावा लागेल. इतकं आज त्यांचं रामलल्लावरचं रामायण हे आपल्याला दिसून आलेलं आहे. 1987 म्हणजे अगदी 80च्या दशकापासून अयोध्येतल्या राम मंदिरावर देशातल्या निवडणुका आणि निवडणुकांचं मतदान हे बरंचसं केंद्रित होत होतं. अनेक घोषणा केल्या जात होत्या, अनेक मुद्देच प्रचारात आणले जात होते. आता थेट रामलल्लाच्या मोफत दर्शनापर्यंत या निवडणुकांचा प्रवास झालेला आहे. अयोध्येमध्ये राम मंदिर तयार आहे. 22 जानेवारीला तिथे रामलल्लांची प्रतिष्ठापना होणार आहे आणि भाजप येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी प्रचंड मोठ्या ताकदीनं आपली शक्ती प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात आहे. पण अशा वेळेला उद्धव ठाकरेंसारखे नेते किंवा उद्धव ठाकरेंच्या इंडिया आघाडीत असणारे जे काही घटक पक्ष आहेत ते नरेंद्र मोदी आणि त्यांचे उजवे हात समजल्या जाणाऱ्या अमित शहा यांना काउंटर करायला चुकणार नाहीये. कारण या भाजपच्या नेत्यांनी एका बाजूला आपलं काम बोलण्याच्या ऐवजी रामलल्ला आणि धर्म याच गोष्टींचा आधार घेतलाय अशी टीका राज ठाकरे यांनी केलेली आहे. त्यामुळे आता राज ठाकरे म्हणतात की तुम्ही इतकी वर्ष सत्तेत आहात, कामं बोलण्यापेक्षा रामलल्लाच्या दर्शनावर कसली मतं मागताय असा प्रश्नही त्यांनी केलेला आहे. त्यामुळे भाजपवर आज दोन्ही ठाकरे बंधू तुटून पडलेले आहेत. आता याच्यात आणखी आपल्या सुरात आपला सूर कसं कोण मिळवणार आणि मोदी किंवा भाजप यांच्यावरची टीका किंवा यातला वादंग आणखी कसा पेटणार हे आपल्याला बघावं लागणार आहे. कारण या 4 राज्यांच्या निवडणुकांनंतर आणखी दुसऱ्या टप्प्यातल्याही काही निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता भाजपच्या नेत्यांनी अशी मुक्ताफळं उधळणं आणि मतदारांना आपल्या एकूणच जुमल्यामध्ये खेचणं हे आता कितपत भाजपला परवडणार आहे किंवा परवडणार नाहीये हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. आपल्याला काय वाटतंय, ठाकरे बंधूंनी भाजपवर केलेली टीका योग्य आहे का? राज ठाकरे म्हणतात तसं भाजपने टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं एक नवं मंत्रालय सुरू केलंय का? जी चूक नरेंद्र मोदींनी केली तीच चूक आता अमित शहा करून कोंडीत सापडलेत का? आपण आपलं मत व्यक्त करा आणि आमच्या इनबॉक्समध्ये आपल्या कमेंट्समधून या आपल्या मतांना आमच्यापर्यंत पोहोचवा. त्या मतांवर आपण एक वेगळा व्हिडिओ करू. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. टाइम महाराष्ट्रावर असेच काही महत्त्वपूर्ण आणि घडणाऱ्या घडामोडींशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला आवर्जून सबस्क्राईब करा.